लक्ष्मण हाके यांच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ जाणार आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। उद्या शिष्टमंडळ हाकेंना भेटणार आहे आणि तसं आश्वासन विजय वडेट्टीवार यांना आता मुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरून दिलेलं आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी लक्ष्मण हाके यांचे गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि यावेळी वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना थेट फोनच लावलाय। फोनवरून मुख्यमंत्र्यांनी ओबीसींचा प्रश्न सोडवण्यासाठी शिष्टमंडळ पाठवणार असं सुद्धा म्हटलेलं आहे। आपला शिष्टमंडळ मी पाठवतो, मग ते चर्चा करते। कधी पाठवताय? उद्या। दरम्यान यावेळेस बोलत असताना वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। काही नेत्यांकडून जातींमध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। याशिवाय विधिमंडळात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे स्पष्ट करण्याची मागणी आता वडेट्टीवारांनी केली आहे। गुरुवारच्या अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून हा विषय एकदा याच्यावर सक्षमोक्ष करा आणि त्या हाऊसमध्ये त्या फ्लोअरवर सांगा की आम्ही ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करू, ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, इथे सांगा। आणि इथे सुद्धा आज लिहून देण्यासाठी तुमचं शिष्टमंडळ पाठवा अशी विनंती केली आहे। धक्का लावून जातीय विष करण्याचं काम 2014 ला सुरू झालं आणि समाजाची मतं घेण्यासाठी अनेक राजकारण्यांनी खोटी आश्वासनं देऊन त्या समाजाला भडकवण्याचं काम केलं। समाज एकमेकांविरुद्ध उभट होईल अशी रणनीती त्यावेळेस तयार केली गेली।